Hello friends, welcome to my YouTube channel Turtle Live English. Today we are going to learn very important rule of subject verb agreement. See here, I have written three sentences on the board. With the help of these three sentences, we are going to learn very important rule in English language. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचा अत्यंत महत्त्वाचा नियम या तीन उदाहरणांच्या साहाय्याने बघणार आहोत. तो काय आहे बघा. रोहित as well as his friends. See here, his partners and Rohit. Here are two subjects. That subjects are joined by as well as in the first sentence. ह्या वाक्यामध्ये दोन सब्जेक्ट्स आहे. एक आहे रोहित इज सिंग्युलर सब्जेक्ट आणि दुसरा आहे हिज पार्टनर्स इज अ प्लुरल सब्जेक्ट्स. आता हे दोन जे सब्जेक्ट्स आहेत ते ऍज वेल ऍज ने एकत्र जोडलेले आहेत. अशा वाक्यामध्ये क्रियापद कोणत्या प्रकारचं घ्यायचं, वेदर इट इज सिंग्युलर और प्लुरल. मग कोणतं क्रियापद येणार, या ठिकाणी क्रियापद आलेले वॉज. हे वॉज जे आलेलं आहे ते क्रियापद या कर्त्याच्या अनुसरून आलेलं आहे, ना की हिज पार्टनर्स यानुसार आलेलं नाही. कारण इथे बघा ऍज वेल ऍज नंतर जो अनेकवचनी करता आलेला आहे हिज पार्टनर्स, त्याला अनुसरून हे वॉज क्रियापद आलेलं नाही, तर ते आलेलं आहे पहिला जो सब्जेक्ट आहे रोहित, तो एकवचनी आहे, त्याला अनुसरून ते आलेलं आहे. मनीष अँड नॉट यू. इथे मनीष हा एक सब्जेक्ट आहे अँड सेकंड सब्जेक्ट इज यू. हा अनेकवचनी आहे, हा एकवचनी आहे. अशा वाक्यामध्ये क्रियापद कोणत्या प्रकारचं येणार, सिंग्युलर की प्लुरल. इथे क्रियापद आलेलं आहे इज. हे इज क्रियापद आलेलं आहे ते मनीष या कर्त्याला अनुसरून आलेलं आहे, ना की यूला. ही विथ हिज सिस्टर्स. आता इथे ही हा एक सब्जेक्ट आहे अँड हिज सिस्टर्स हा अनेकवचनी करता आहे. ते विथ या शब्दाने एकत्र जोडलेले आहेत. इज रेडी टू गो टू मूवी. इथे इज हे एकवचनी क्रियापद आलेलं आहे, ते पहिल्या कर्त्याला अनुसरून आलेलं आहे. यावरून एक असा नियम बनतो की काही शब्द आहेत ऍज वेल ऍज असेल, अँड नॉट यू असेल किंवा विथ असेल, अशा अनेक शब्दांनी जे काही इतर शब्द आहेत त्यांनी वाक्य एकत्र जोडली की त्यांच्या वाक्यातील क्रियापद हे त्यांच्या पूर्वी आलेला जो कर्ता असेल, मग तो एकवचनी आहे का अनेकवचनी आहे याच्यानुसारच पुढचं वाक्यातील क्रियापद येणार. फ्रेंड्स, सी हिअर आय हॅव दीज वर्ड्स. माझ्याकडे हे शब्द आहेत ऍज वेल ऍज, विथ, टुगेदर विथ, अलॉंग विथ, इन ऍडिशन टू, नो लेस दॅन, एक्सेप्ट, बिसाइड्स अँड नॉट. या शब्दांनी जेव्हा वाक्य जोडलेली असतात, दोन कर्ते वाक्यामध्ये जोडलेली असतात, तेव्हा अशा वाक्यातील क्रियापद हे कोणत्या कर्त्यानुसार घ्यायचं हे आपण उदाहरण बघितलेलेच आहे. आय वुड लाईक टू एक्सप्लेन विथ अनदर एक्झाम्पल. सी हिअर, जॉन हा एकवचनी कर्ता आहे अँड हिज फ्रेंड्स हा एक कर्ता आहे. हे दोन कर्ते, हे दोन सब्जेक्ट वाक्यामध्ये एकत्र जोडलेले आहेत. ते इथे टुगेदर विथ या शब्दांनी जोडलेले आहेत. मग ह्या वाक्यामध्ये एक कर्ता जो आहे प्लुरल आहे, हिज फ्रेंड्स, अँड जॉन हा सिंग्युलर आहे. हे दोन कर्ते एकत्र जोडलेले आहेत. अशा वाक्यातील क्रियापद हे कसं घ्यायचं, वेदर इट इज सिंग्युलर और प्लुरल. मग ह्या वाक्यात इथे नियम असं सांगतो की ह्या वाक्यातील क्रियापद हे एकवचनी असतं. ते कशानुसार एकवचनी आहे, कारण ते कशानुसार आलंय, तर वाक्यातील पहिला जो सब्जेक्ट आहे, वर्ब इज यूज अकॉर्डिंग टू द फर्स्ट सब्जेक्ट. म्हणजे थोडक्यात या शब्दांनी जर वाक्यात दोन कर्ते एकत्र जोडलेले असतील तर त्या वाक्यातील पहिला जो कर्ता आहे त्यानुसार वाक्यात क्रियापद घ्यायचं. मग कर्ता सिंग्युलर असेल तर वर्ब सुद्धा सिंग्युलर, कर्ता प्लुरल असेल तर वर्ब सुद्धा प्लुरल. थँक्यू.